मित्रांनो, मी हेमंत तायडे। मामाच्या गमती जमती या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मुलं हीच देशाची खरी संपत्ती आहे आणि याच मुलांचं निरीक्षण, कौशल्य आणि एकाग्रता हे वाढण्यासाठी पेपर क्राफ्ट फार उपयोगी ठरू शकतं असा माझा विचार आहे। मुलांची निरीक्षण क्षमता, एकाग्रता व कौशल्य वाढल्याने ते एक देशाचे उत्तम नागरिक बनून देशाच्या प्रगतीला हातभार लावू शकतात। म्हणून मुलांनो, मी आज तुम्हाला एक पेपर क्राफ्ट बनवून दाखवणार आहे। चला तर पाहूया। कागदाचा पक्षी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे एक A4 साइज आयताकृती कागद, एक स्केल, एक कात्री आणि 2 रंगीत स्केच पेन। आता मित्रांनो, हा आयताकृती कागद आहे। याला आपण चौरस बनवायचा आहे। तर तो बनवण्यासाठी या कागदाला आपण या प्रकारे घडी घालून घ्यायची आहे। नेहमीच आपण बघतो की आयताकृती कागद हा चौरस बनवण्यासाठी अशा प्रकारची घडी घातली जाते। त्यामुळे तो आयताकृती कागद हा चौरस बनतो आणि व्यवस्थित कापलं जावं यासाठी आपण या स्केलने ही एक रेष आखून घेणार आहोत आणि ह्या रेषेप्रमाणेच हा कागद कापल्यानंतर हा कागद परफेक्ट स्क्वेअर होणार आहे, म्हणजेच एक चौरस होणार आहे। हा झाला आपला एक चौरस। आता या चौरस कागदाला या प्रकारे एक घडी घालून घ्यायची आहे। याला पुन्हा एकदा अशी घडी आपल्याला घालायची आहे। घडी हे पहा, या चौरस कागदला आपण या 2 प्रकारे घड्या घातल्या आहे। ही पहिली घडी आणि ही दुसरी घडी, आणि ही जी मोकळी जागा आहे आणि ही एक बंद आहे आणि ही एक खुली जागा आहे, मोकळी जागा आहे। तर या मोकळ्या जागेवर आपल्याला 2 रेषा काढायच्या आहेत। पहा, या 2 रेषा या प्रकारे काढून घ्यायच्या आहेत आणि या रेषेंवरच, या रेषेंप्रमाणेच आपल्याला कागद कापून घ्यायचा आहे। हा असा कागद कापल्यानंतर या कागदामध्ये हे 4 कागदाचे पदर आहेत। 4 कागदाचे तुकडे दिसतात। या 4 पैकी 2 तुकडे एका बाजूला आपण फोल्ड करून घ्यायचे आहेत, अशा प्रकारे हे पहा, आणि दुसऱ्या बाजूला उरलेले 2 जे कागदाचे तुकडे आहेत ते परफेक्ट या प्रकारे फोल्ड करून घ्यायचे आहेत। हे केल्यानंतर हा जो कोपरा आहे, या कोपऱ्यावर एक आपल्याला डोळा काढायचा आहे। तसंच विरुद्ध बाजूला सुद्धा आपल्याला एक डोळा काढून घ्यायचा आहे।
आता पहा मित्रांनो, हा झाला पक्षी। आता हा हालचाल कसा करणार आहे पहा। आपल्या डाव्या हाताचा अंगठा व त्या बाजूचे बोट याने याचे पाय धरून ठेवायचे आहेत व उजव्या हाताने त्याच्या शेपटीचा भाग धरायचा आहे आणि शेपटीचा भाग मागे पुढे केल्यावर हा या प्रकारे हालचाल करणार आहे। पहा, हा उडणारा पक्षी तयार झाला। तर मित्रांनो, असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद।